नेचर्स हिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण हळदीचे औषधी गुणधर्म जाणून घेणार आहोत। हळदीला इंग्लिश मध्ये टर्मरिक असं म्हटलं जातं। हळद जर आपण बघितलं तर हळद हे आपलं अद्रकीचं जे आहे अद्रक वर्गीय फळ आहे। म्हणजे अद्रक जसं जमिनीमध्ये येत असतं त्याचप्रमाणे याचे जे कंद आहे हळदीचे ते जमिनीमध्ये येत असतात। तर 100 ग्रॅम हळद जर बघितलं आपण तर 350 कॅलरीज आहे। याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन आहे, याच्यामध्ये फॅटचं प्रमाण सुद्धा थोड्याफार प्रमाणात आहे, याच्यामध्ये अनेक विटॅमिन्स आहेत, याच्यामध्ये क्युक्युरामिन नावाचा एक घटक आहे। तर ह्याच हळदीचे गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर अभिजित किशोर पवार, साई श्रद्धा हॉस्पिटल, लासूर स्टेशन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हळदीचे उपयोग। पहिला हळदीचा गुणधर्म अँटी इन्फ्लामेटरी आहे, म्हणजेच आपलं सूजन कमी करत असते। आपण बऱ्याचदा बघत असतो की आपल्याला काही मुक्का मार लागलाय तर जुने जे काही आपल्या घरातले लोक होते तर ते त्या ठिकाणी मुक्का मार ज्या ठिकाणी लावलाय, सूजन ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी हळद लावायचे आणि ते हळद लावल्यानंतर हळदीचं दूध आपल्याला प्यायला द्यायचे आणि त्या दोन्ही गोष्टींमुळे आपली सूजन कमी होण्यास मदत व्हायची। त्याच्यामुळे आपलं इन्फ्लामेशन कमी करण्यामध्ये हळद उपयोगी ठरत असते। त्याच्यानंतर अँटी एजिंग प्रिव्हेंट करते, म्हणजेच आपल्याला अकाली वृद्धपणा जाणवत असेल, येत असेल तर ते आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल निर्माण होऊ देत नाही, ते रिमूव्ह करते। त्याच्यामुळे आपली जी काही अँटी एजिंगची प्रोसेस आहे ती थांबते आणि आपण तरुण दिसायला लागतो। त्याच्यानंतर पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी झालेला असेल तर स्पर्म काउंट वाढवण्यासाठी सुद्धा हळदीचं सेवन केलं तर तो उपयोगी ठरत असतं। स्त्रियांमध्ये पाळीमध्ये रेग्युलर पाळी येत नसेल तर अशा वेळेस आपण जर स्त्रियांना हळदीचं दूध प्यायला दिलं तर हळदीच्या सेवनाने त्यांची पाळी रेग्युलर होते आणि पाळीमध्ये जो काही जास्त रक्तस्राव होत असेल तो देखील थांबवण्याचं काम हळद करत असते। त्याच्यानंतर आपल्या लिव्हर फंक्शन व्यवस्थित ठेवण्यामध्ये सुद्धा हळद उपयोगी ठरत असते। आपले लिव्हर डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच लिव्हरची शुद्धी करण्याचं काम हळद करत असते। त्यानंतर आपल्या त्वचेसाठी विविध लेप आपण हळदीचे लावून आपली त्वचा तेजस्वी बनवू शकतो। त्वचेसाठी हळद उपयोगी ठरत असते। त्यानंतर आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी, आपला हार्ट अटॅक किंवा हृदयविकार प्रिव्हेंट करायचा असेल तर हळद उपयोगी ठरत असते। कारण याच्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम यासारखे घटक सापडत असतात आणि हेच घटक आपल्या रक्तवाहिनी मोकळी ठेवण्याचं काम करत असतात। त्यानंतर आपले मेंदूचे कार्य, आपली मेमरी शार्प होण्यासाठी सुद्धा हे हळद उपयोगी ठरत असते। त्यामुळे लहान मुलांना जर आपण हळदीचं दूध दिलं तर त्यांची मेमरी शार्प होण्यास मदत होत असते। त्यानंतर याच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहे, म्हणजेच आपल्या कॅन्सरच्या ज्या काही सेल आहे ते सेल ते वाढू देत नाही। त्याच्यामुळे कॅन्सरवर सुद्धा हळद उपयोगी ठरत असते। त्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस असेल, ऑस्टिओ आर्थरायटिस असेल, म्हणजेच आपल्या बोली भाषेमध्ये सांधेवाताचा कोणत्याही प्रकारचा त्रास असेल तर अशा वेळेस हळद उपयोगी ठरत असते। त्यानंतर सिरोटोनिन आणि डोपामिन नावाचा घटक असतो। तर हे दोन घटक आपली जे काही मेमरी आहे किंवा मग आपल्याला ताण तणाव, डिप्रेशन येऊ नये यासाठी त्या दोन्ही गोष्टी सिरोटोनिन आणि डोपामिन कार्य करत असतात। तर हे आपली जे काही डिप्रेशन, स्ट्रेस, ताण तणाव कमी करण्यामध्ये सुद्धा हळद उपयोगी ठरत असते। तर आता हळद आपण कसं सेवन केलं पाहिजे, कारण हळद पचायला जड असते, त्याचं ऍब्झॉर्प्शन व्हायला ती जड असते। तर अशा वेळेस आपण काय करायचंय, हळद घ्यायची आहे, काळी मिरीची पावडर घ्यायची आहे, ते एकत्र करून जर आपण घेतलं तर आपल्याला जास्त इफेक्टिव्हिटी ठरत असते। त्यानंतर आपण हळदीचं दूध घेऊ शकतो। हळदी सोबत आपण तूप किंवा तेल याचा वापर करून जर सेवन केलं तर त्याने सुद्धा आपल्याला फायदा होत असतो। आणि त्वचेच्या आरोग्यासाठी, त्वचा उजळण्यासाठी आपण हळदीचे विविध प्रकारचे लेपही लावू शकतो। तर अशा प्रकारे आपण आपण औषधी गुणधर्मयुक्त हळद आपण वापरू शकतो। तर हे होते ह्या हळदीचे औषधी गुणधर्म। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा।